होणारं राजकारण. समाजामध्ये दुफळी माजवणार. आता काल त्या गिरगावमध्ये काहीतरी ते हे झालं काय ते कोणतो जैन मुनी कोणतो आहे तो हो. निलेश वर्धत काय त्यांचं हा निलेश कोणतरी तो निलेश चंद्र मुनी. हां, निलेश चंद्र मुनी काय बोलला तो तिकडे. हा कबुतराचा वाद मंगल प्रभात लोढाने आणला, मुद्दामून करायला लावला राजकारणासाठी. समाजामध्ये फूट पाडायची, या सगळ्या गोष्टी करायच्या आणि ह्याच्यातनं तुम्हाला राजकारण करायचंय. पण आपण तो फुटीचा मुद्दा नाही. तिथे मराठी माणसांमध्ये राजकीय पक्षांच्या व्यतिरिक्त त्या कबूतर खाण्याची प्रतिक्रिया खूप स्ट्रॉंग होती खाली, की तिथे असं म्हटलं गेलं की आम्ही पैसे देऊ. ही बदललेल्या समाजाची मानसिकता दाखवतं की त्यांनी म्हटलं की आम्ही पैसे देऊन तिथे कबूतर खाणे चालवतो, आम्ही हवा तर आम्ही सर्वात जास्त टॅक्स भरतो. ही त्या बदललेल्या समाजाची माहिती नाही. हे मुळात पहिल्यांदा गुजराती मारवाडी या मुंबईमध्ये आहेत 13%. कळलं का. आणि ह्यांना जर एवढा पैशाचा माज असेल ना, ती कबूतर घ्या आणि जा गुजरातला, उडवा तिकडे कबूतर. प्रश्न कबुतरांमुळे काही रोगराई पसरते एवढंही भान नाही तुम्हाला. लोकांना अनेक अस्थम्याचे विकार आणि इतर अनेक गोष्टींचे विकार होतात, ह्याचा त्रास नाही होत तुम्हाला. तुम्हाला कळत नाहीये. कळतंय सगळं, पण राजकारण करायचं. अनेक लोक येतात ना मला त्या पर्युषण नंतर, मिच्छामी दुक्कडम, म्हणजे काय आम्ही काय आमच्याकडनं काही पाप बीप झालं असेल तर आम्हाला माफ करा. करता कशाला पाप. आपण बोलतो का कधी माफ करा म्हणून वर्षातनं एकदा. या शहरावरती म्हणजे तुम्ही शिवसेना म्हणजे मराठी माणसाचं राजकारण जर आपण बघायला गेलो तर सुरुवातीच्या काळात शिवसेनेची स्थापना झाली होती तेव्हा इथल्या ज्या नोकऱ्या आहेत त्या म्हणजे त्या उच्चभ्रू नोकऱ्या, बँकांमधल्या किंवा इतर नोकऱ्या, या